आतापर्यंत वेगवेगळे संघ खेळत होते. गेले 1-2 वर्ष, गेले 3-4 वर्षात समाजाचे संघ खेळायला लागले. पण मग ते एकमेकातच खेळत होते आणि मग त्याच्या पुढे जाऊन आता समाजातले संघ एकत्र करून त्यांच्या स्पर्धा कराव्या आणि जवळजवळ 12 वेगवेगळ्या एंट्रीज या इथे प्राप्त झाल्या. वेळेची आणि ही सर्व मर्यादा लक्षात ठेवता किती जास्त आल्या तरी त्याला कुठेतरी मर्यादेतच बसवायला पाहिजे होत्या. पण हा एक शेवटी खेळामध्ये आपण म्हणतो की खिलाडू वृत्ती असली पाहिजे आणि जे असेल ते निर्णय स्वीकारायची तयारी असली पाहिजे. मग हे आपल्या जवळच्या माणसांमध्ये होत असतं, पण सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा कुठेही विभक्ती, समाजाचा, जातीचा, धर्माचा असा कुठेही वादविवाद विषय न राहता हा क्रीडांगणावरचा खेळ आहे आणि त्याकरता आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीनं एकत्रित राहून हे काम करतो. एक चांगली स्पर्धा सर्वांनी भरवली. मी मनापासून या सर्व जे संयोजक आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. प्रमोद गांधींचं विशेषतः अभिनंदन करतो. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे काम करत असतात, पण मतदारसंघात आमची आता स्थिती झाली, आता कशाला फिरायचं, आता भास झालं अशी आमची, पण तरी सुद्धा एखाद्या धावपळीनंतर पुन्हा आपण सर्वांच्या समोर असलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे या जिद्दीनं जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करत चांगलं काम या विधानसभेबरोबर हळूहळू या जिल्ह्याभरात जे केलेलं आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या सर्व कारकिर्दीत मनापासून शुभेच्छा देतो. माझा सत्कार केला त्याबद्दलही आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. इथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.